विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आपण जे हॅशटॅग सोशोलॉजी आणि हॅशटॅग इंडियन सोसायटी या संदर्भात जी सिरीज सुरू केलेली आहे, त्यामध्ये पाठीमागच्या आठवड्यामधल्या काही घटनांसह आणि त्यातही विशेषतः काही इश्यूसह आज आपण या ठिकाणी पुन्हा भेटतोय. मित्रांनो, पाठीमागचा जो आठवडा होता त्या आठवड्यामध्ये एक महत्त्वाची बाब जी आपल्या सर्वांना माहिती आहे ती म्हणजे मणिपूरमध्ये जो संघर्ष सुरू आहे त्याबद्दल. हा जो मणिपूरमध्ये जो संघर्ष आहे त्याला अनेक बाजू आहेत, अनेक किनारे आहेत. मग इथे तो आपल्यासाठी इंडियन सोसायटी, त्याचबरोबर एथिक्स आणि त्याचबरोबर इंटरनल सिक्युरिटी याच्यासाठी सुद्धा हा टॉपिक महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर सोशोलॉजी असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, यासारख्या विषयांसाठी तर तो अत्यंत महत्त्वाचा आहेच आहे. बघूया, या जर आपण मणिपूर या प्रश्नासंदर्भात जर आपण थोडंसं चर्चा केली किंवा थोडंसं आपण पाठीमागे आपल्या आलेल्या प्रश्नांचा विचार केला तर याच्यावरती जे प्रश्न आहेत बघा, सोशोलॉजीमध्ये आपण सर्वप्रथम पाहूया. त्यामध्ये एथनिक इश्यू याच्याबद्दलचा पहिला, एक्झामाइन जेंडर, एथनिसिटी अँड रेस ॲज अ मेजर डिमेन्शन्स ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन. सामाजिक स्तरीकरणासंदर्भातला हा प्रश्न आहे की एथनिसिटी हा कसा सामाजिक स्तरीकरणाचा मुद्दा बनतो. क्रमांक 2, एक्सप्लेन द इश्यूज रिलेटिंग टू एथनिसिटी अँड सब एथनिसिटी. एथनिसिटी आणि सब एथनिसिटी, वंश सांस्कृतिक समूह व उपवंश सांस्कृतिक समूह हे नक्की काय असतात, त्यांचे मुद्दे काय आहेत. तिसरा आहे, राईट अ नोट ऑन एथनिसिटी अँड इंटिग्रेशन. एथनिसिटी अँड इंटिग्रेशन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ट्राईब्स. आदिवासी समुदायाच्या संदर्भात हा विशेषतः प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे. हाऊ आर द इश्यूज ऑफ एथनिसिटी, आर द इश्यूज ऑफ एथनिसिटी अँड नॅशनलिझम रिलेटेड. एथनिसिटी अँड नॅशनलिझम या दोन घटकांना इथे एकत्र केलेलं आहे. मित्रांनो, हे सर्व प्रश्न मणिपूरच्या संदर्भात पाहता येतात. हे कसे मी तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये सांगेनच, पण प्रश्नांचे रोख लक्षात घ्या. एक आहे सोशल स्ट्रॅटिफिकेशन आणि एथनिसिटी, दुसरा आहे एथनिसिटी आणि सब एथनिसिटी तिचे प्रश्न, तिसरा आहे एथनिसिटी अँड इंटिग्रेशन, चौथा आहे एथनिसिटी अँड नॅशनलिझम, पुढे आहे एथनिसिटी अँड डेव्हलपमेंट. सो अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला माहिती आहेत आता, आणि त्याच प्रश्नाबद्दल पुढे आपण मणिपूर बाबत चर्चा नक्की करूया. पण पुढे जाण्याच्या अगोदर परत एकदा एथनिक इश्यू हा मणिपूरचा जो मुद्दा आहे तो तिथेही जोडता येतो, आणि कम्युनल जे व्हायलन्स आहे किंवा कम्युनल हार्मनी आहे, म्हणजेच दोन वेगवेगळ्या धर्मांच्या दरम्यान जो संघर्ष होतोय किंवा त्यांच्यामध्ये सलोखा असला पाहिजे त्याबद्दल पण हा प्रश्न महत्त्वाचा आहे. बघा, जसं की पहिला प्रश्न तुम्हाला जीएस मध्ये विचारलेला आहे, एल्युसिडेट द कॉन्सेप्ट ऑफ सोशोलॉजी मध्ये विचारलेला आहे, एल्युसिडेट द कॉन्सेप्ट ऑफ मेजॉरिटेरियनिझम अँड मायनॉरिटेरियनिझम इन ॲक्सेंच्युएटिंग कम्युनल टेन्शन्स इन इंडिया. भारतामध्ये जो काही बहुसंख्याकवाद आहे आणि अल्पसंख्याकवाद आहे यांच्या संदर्भात तुम्हाला हा प्रश्न विचारलाय. डिस्क्राईब द सोशो इकॉनॉमिक फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर कम्युनल टेन्शन इन इंडिया. असे कोणते सोशो इकॉनॉमिक फॅक्टर्स आहेत की जे कम्युनल व्हायलन्ससाठी महत्त्वाचे ठरतात आणि त्याचबरोबर कम्युनल टेन्शन्स इन इंडिया. मित्रांनो, मणिपूरमध्ये सुद्धा अशाच प्रकारे हिंदू विरुद्ध ख्रिश्चन किंवा हिंदू विरुद्ध जे मुस्लिम आहेत त्यांच्या संदर्भातला हा वाद त्या ठिकाणी आहेच आहे. जीएस मध्ये आपण बघूया, जसं काही एथनिक इश्यू वरती बघा प्रश्न आहे, तसं एथिक्सचा प्रश्न आहे. 2018 साली तुम्हाला विचारलाय. त्यांनी असं विचारलं होतं की सपोज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज थिंकिंग ऑफ कन्स्ट्रक्टिंग अ डॅम in mountain valley bound by forest and inhabited by ethnic communities. What rational policy should it resort in dealing with unforeseen contingencies? म्हणजेच इथे तुम्हाला एक जंगलमय परिसर आहे, तिथे तुम्हाला धरण बांधायचं शासनाने ठरवलंय. काय काय परिणाम होऊ शकतात आणि त्याला कशा प्रकारे त्याचा विरोध होऊ शकतो. मुद्दा हा सुद्धा मणिपूरमध्ये तेवढाच महत्त्वाचा आहे. आपण पाहणारच आहोत पुढे. इंटरनल सिक्युरिटी याबाबत तुम्हाला प्रश्न आहे. मी आत्ताच सांगितलं, द डायव्हर्स नेचर ऑफ इंडिया ॲज अ मल्टी रिलिजियस अँड मल्टी एथनिक सोसायटी. मित्रांनो, मणिपूर हे अत्यंत उल्लेखनीय राज्य आहे भारतातलं की जिथे वेगवेगळ्या एथनिसिटी म्हणजे वंश सांस्कृतिक समूहांचं एकत्र निवासस्थान आहे, आणि त्यांच्या दरम्यान जे काही सहअस्तित्व आहे हे खूपच चर्चेमध्ये आणि खूप वादामध्ये राहिलेला आहे. तोच आपल्याला ह्या ठिकाणी प्रश्न पाहता येतो. कम्युनलिझम बद्दलचा जीएस मध्ये 2017 साली प्रश्न आहे बघा. कम्युनलिझम अरायझेस इदर ड्यू टू पॉवर स्ट्रगल ऑर रिलेटिव्ह डेप्रिवेशन आर्ग्यू. म्हणजेच जो पॉवर स्ट्रगल आहे, सत्तेसाठीचा जो संघर्ष आहे किंवा जी सापेक्ष वंचितता आहे, याच्यामुळेच विविध धर्मांच्या दरम्यान
किंवा दोन धर्मांच्या दरम्यान संघर्ष घडून येतो. आता हे सगळे प्रश्न आपण मणिपूरच्या संदर्भात पाहू शकतो. कसे ते पुढे पहा. सुरुवात करूयात ते मणिपूरच्या ह्या थोड्याशा नकाशापासून. तुम्हाला इथे जरी तो स्पष्ट दिसत नसला तरी सुद्धा तुम्हाला मी तो आणखी एका वेगळ्या स्वरूपात इथे दाखवतो. बघा, हा आहे मणिपूर. मणिपूरचे हे महत्वाचे काही जिल्हे आणि इथे ही जी आहे ही आहे इम्फाळ व्हॅली. लक्षात घ्या, काय आहे? इम्फाळ व्हॅली. आणि मणिपूरच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की मणिपूर हे एखाद्या मोठ्या फुटबॉलच्या स्टेडियम प्रमाणे आहे की जिथे इम्फाळ व्हॅली ही काय आहे? ती प्रत्यक्ष स्टेडियम जिथे खेळ चालतो, खेळ इन्व्हर्टेड कॉमा, जिथे खेळ चालतो ती इम्फाळ व्हॅली आहे. आणि त्याचबरोबरीने जो आजूबाजूचा जो प्रदेश आहे ना मित्रांनो, हा सगळा फॉरेस्टेड आहे, म्हणजे जंगलमय परिसर आहे. आणि ह्या जंगल असणाऱ्या ह्या सगळ्या प्रदेशामध्ये, हिली असणाऱ्या प्रदेशामध्ये मात्र काय होत आहे की जे स्टेडियमचे जशा गॅलरीज असतात तशा प्रकारे ह्या गॅलरीज आहेत असं इथं म्हटलं जातं. बघा, स्टेडियमची उपमा दिली आहे. इम्फाळ व्हॅली मधलं स्टेडियम आहे आणि कडेचे सर्व जिल्हे जे आहेत ते कसे आहेत? ते एखाद्या गॅलरीमध्ये प्रेक्षक जसे बसतात तसं आहे. आता असं का म्हटलेलं आहे? कारण लक्षात घ्या, ही जी इम्फाळ व्हॅली आहे ना, भौगोलिक दृष्ट्या जर बघितलं तर एकूण मणिपूरच्या केवळ 10% याचं भौगोलिक भूक्षेत्रफळ आहे. आणि इथे प्रामुख्याने हा जो मेटी किंवा मेती नावाचा जो जनसमुदाय आहे, तो जो बहुसंख्याक आहे मणिपूरमध्ये, तो निवास करतो इथे. आणि ह्या मेतीचा भूप्रदेश जो आहे इम्फाळ व्हॅलीचा, तो अवघ्या 10%. मात्र लोकसंख्या इथे किती राहते? तर मणिपूरच्या एकूण 64% राहते. आणि हे जे मेती समुदाय जो आहे हा प्रामुख्याने कोण आहे? हिंदू आणि मुस्लिम आहे. व त्याचबरोबर याच मेती समुदायातून म्हणजे इम्फाळ व्हॅलीतून मणिपूरचे जे 60 सदस्यांची, 60 आमदारांची जी विधानसभा आहे त्याच्यापैकी 40 आमदार हे मेती समुदायातून जातात. मी तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने अत्यंत कमी म्हणजे 10% भूक्षेत्रफळ असलेला परंतु लोकसंख्या 64% आणि आमदारांचं प्रतिनिधित्व सर्वात जास्त, त्यामुळे हा डॉमिनंट असा हा प्रदेश आहे, डॉमिनंट असा हा समुदाय आहे. मात्र जो आजूबाजूचा जो परिसर आहे, जो हिली आहे, जो जंगलमय आहे, तिथे कोण राहतात? कुकी आणि नागा. हे जे कुकी आणि नागा जे आहेत हे आहेत आदिवासी समुदाय, इथले मूळचे. अशा अनेक 34 आहेत, म्हणजे जवळपास 34 वेगवेगळे आदिवासी समुदाय या मणिपूरमध्ये राहतात. पण त्यापैकी महत्वपूर्ण आहेत कुकी आणि नागा. आता हे जे सर्व भूप्रदेश आहे हा जवळपास 90% हा भूप्रदेश आहे. मात्र लोकसंख्या फक्त 35%, म्हणजे अतिशय विरळ अशा प्रकारे हा जनसमुदाय इथे राहतो. आणि तो आहे ख्रिश्चन, ज्यांचे आमदार मात्र 20च आहेत एकूण या विधानसभेच्या लोकप्रतिनिधित्वामध्ये. आता हे लक्षात घ्या की तुम्हाला यातून समजलं असेल की हा आहे बहुसंख्याक आणि मेजॉरिटेरियन किंवा हा डॉमिनंट समुदाय. आणि हा जो आहे तो आहे अल्पसंख्य आणि त्याचबरोबर त्याच्यावरती नियंत्रण साधलं जातं. त्यामुळे होतं काय की हा जो काही ख्रिश्चन असणारा कुकी आणि नागा हे जे दोन समुदाय आहेत हे सातत्याने मणिपूरमध्ये स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. मित्रांनो, मणिपूरच्या उत्तरेकडेच आहे नागालँड. तुम्हाला माहिती आहे की नागालँडमध्ये NSCN नावाची एक फार मोठी संस्था आहे की जी प्रयत्न करते मणिपूर, आसाम, अरुणाचल, नागालँड इथल्या सगळ्या नागा लोकांना एकत्र आणून स्वतंत्र नागालिम नावाचा पूर्वी देश ते मागायचे आणि नंतर मात्र आता ते वेगळं राज्य मागतात. तेव्हा मणिपूरमधले सुद्धा नागा हे नागालँडमधल्या त्या NSCN चळवळीशी संबंधित आहेत. आणि म्हणून इथे नागा हे स्वतःला स्वतंत्र मानतात आणि स्वतंत्र त्यांना राज्य हवं आहे. अगदी तद्वतच कुकी यांना सुद्धा आपलं स्वतःचं स्वतंत्र राज्य पाहिजे. ते मणिपूरमध्ये राहू इच्छित नाहीत. पण जेव्हा की त्यांना आता हे समजलंय की आपल्याला वेगळं राज्य नाही मिळणार, तेव्हा कुकी काय करतायत की आता ते स्वतःची स्वायत्तता मागतायत. जसं की वेगवेगळ्या प्रकारचे हिल काउन्सिल जे असतात त्याच्या माध्यमातून त्यांना स्वायत्तता पाहिजे, ती त्यांना देण्यात पण आलेली आहे. मात्र त्याचबरोबर हा जो मेटी समुदाय आहे हा संपूर्ण मणिपूरवरती आपलं नियंत्रण साधण्याचा प्रयत्न करतो. त्याची संस्कृती भिन्न आहे, त्याचा धर्म भिन्न आहे, त्यामुळे त्याची संस्कृती म्हणजे वंश सांस्कृतिक दृष्ट्या तो वेगळा आहे. कुकी वेगळे आहेत, नागा वेगळे आहेत. आणि ह्या 3 जनसमुदायामध्ये किंवा ह्या 3 वंश सांस्कृतिक समुदायामध्ये सातत्याने संघर्ष होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि तोच आत्ता सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. याची कारणं कोणती आहेत त्याचा आपण विचार करूयात. या संघर्षाची कारणं, सध्याचा जो संघर्ष आहे तो काय आहे ते पहा.
यामध्ये पहिलं आपण पाहूयात काही तात्कालिक कारण आहेत की ज्याच्यामुळे आत्ताचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं आहे यामध्ये मुख्यमंत्र्यांची अंमली पदार्थ विरोधी मोहीम. जे ड्रग्ज आहेत आपल्याला माहिती आहे नॉर्थ ईस्ट हे वेगवेगळ्या ड्रग्सच्या विळख्यामध्ये सापडलेलं राज्य आहे किंवा प्रदेश आहे आणि इथे तरुणी हे वेगवेगळ्या प्रकारच्या अंमली पदार्थांच्या सेवनामुळे आपल्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची उत्पादक वर्ष वाया घालवतात, आरोग्याच्या प्रश्नांनी ग्रासतात. मित्रांनो, याच्या विरोधातच इथल्या मुख्यमंत्र्यांनी मणिपूरच्या एक मोहीम राबवली. त्या मोहिमेमध्ये काय केलं त्यांनी तर ज्याला खसखस म्हणतो आपण तर ते काय तर पॉपी हे जे आहे हे पॉपी आहे. ठीक आहे, तर हे पॉपीचे जे काही जरा आपण गांजाप्रमाणेच हे असतं थोडंसं, पण चरस किंवा गांजाप्रमाणे हे असतं पण थोडंसं वेगळं स्वरूप यायचं. तर हे शेत नष्ट करणं, ज्या ज्या ठिकाणी अशा पॉपी कल्टिवेशन हे पॉपी कल्टिवेशन जिथे केलं जातं, जिथे ड्रग्ज असतात किंवा अंमली पदार्थ असतात हे, तर यांची जिथे शेती केली जाते ती नष्ट करायची. मग ती नष्ट करायची म्हटलं की तो शेती करणारा जो समुदाय आहे आपोआपच आहे की तो समुदाय करणारा जो समुदाय आहे त्याला बेकायदेशीररित्या ठरवायचं की तो बेकायदेशीररित्या राहतो इथे आणि त्याला त्या शेतापासून बेदखल करायचं. आता शेतापासून बेदखल करायचं म्हणजे काय तर गंमत इथे अशी आहे बघा की प्रामुख्याने पॉपी कल्टिवेशन करणारा जो शेतकरी समुदाय किंवा जो आदिवासी समुदाय आहे तो कोण आहे, तो आहे कुकी आणि म्यानमारचे झोमी. आता हे जे म्यानमारचे झोमी लोक आहेत मित्रांनो आणि कुकी लोक आहेत जे म्यानमारमधले मणिपूरमधले जे स्थानिक आहेत, ह्या दोघांचा जो वंश आहे हा एकच आहे. त्यामुळे त्यांच्या दरम्यान एक कुठेतरी भावनिक जवळीकता आहे आणि ह्या भावनिक जवळीकतेमुळे कुकी म्यानमारच्या ह्या झोमी लोकांचं नेहमीच काय करतात स्वागत करतात. आणि हे प्रामुख्याने या मोहिमेमध्ये म्यानमारचे झोमी लोक आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. सरकार असं म्हणतं की एकतर हे झोमी लोक बेकायदेशीररित्या आले, दुसरं इथे बेकायदेशीररित्या पॉपी कल्टिवेशन करतात, मग यांना काढणं तर आमचं चुकतंय कुठे. परंतु कुकींना असं वाटतं की नाही, तुम्ही टार्गेटेड स्वरूपामध्ये तुम्ही हेतुपुरस्पर पद्धतीने आम्ही आणि आमच्या लोकांना त्या ठिकाणी तुम्ही बेदखल करण्याचा प्रयत्न करताय आणि आम्हाला हे मान्य नाही. पण याच्यापेक्षाही अधिक महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो पुढे घडला, तो म्हणजे उच्च न्यायालय. मणिपूरचं जे उच्च न्यायालय आहे त्यांनी काही सरकारला निर्देश दिले. त्यातला एक महत्त्वाचा निर्देश असा होता की 10 वर्षापूर्वी मणिपूरमधला जो मेटी समुदाय आहे, त्या मेटी जो इम्फाळ व्हॅलीमध्ये राहतो, जो बहुसंख्य आहे नाही का, तर त्याला तुम्ही अनुसूचित जमातीचा दर्जा द्या. हा 10 वर्षापूर्वीचा अहवाल आहे, 10 वर्षापूर्वीची ती रिकमेंडेशन आहे, ती अजून लागू करण्यात आली नव्हती. ती माननीय उच्च न्यायालयाने निर्देश दिले सरकारला, राज्य सरकारला की ते तुम्ही लागू करा. आणि याच्या विरोधात मग कुकी, नागा आणि इतर असे 34 वेगवेगळे आदिवासी समुदाय प्रक्षोभकरित्या पुढे आले आणि त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली आणि त्याच्यातूनच हा संघर्ष त्या ठिकाणी सुरू झाला. मित्रांनो, निश्चित आहे की केवळ एक निर्देश किंवा एक आदेश दिल्यामुळे हे एवढं अचानक प्रक्षोभक त्या ठिकाणी होणार नाही. हा समुदाय त्या पाठीमागे बरीच मोठी एक यादी आहे, त्याचा इतिहास आहे, तो आपल्याला समजून घ्यावा लागतो. मित्रांनो, हा जो काही सामाजिक इतिहास आहे तो असा आहे की जी पारंपरिक कारणं आहेत ह्या सगळ्या एथनिक व्हायलन्सच्या पाठीमागे, खाम खान सुआन हाऊसिंग नावाचे एक प्रोफेसर आहेत, हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये ते काम करतात आणि पॉलिटिकल आणि सोशलॉजिस्ट अशा दोन्ही पद्धतीने त्यांचं काम असतं. तर त्यांनी काही विश्लेषण केलेलं आहे या संपूर्ण या मणिपूरमधल्या एथनिक आणि कम्युनल व्हायलन्सच्या पाठीमागच्या कारणांचं त्यांनी विश्लेषण केलंय. आणि त्यात ते पहिलं कारण काय सांगतायत बघा की या संघर्षाच्या पाठीमागे मेती सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स, नागरिक समुदाय किंवा नागरिक समाज, जे आपण पाठीमागेही चर्चा केलेली आपल्या एका सेशनमध्ये. मित्रांनो, नागरिक समाज ह्या वेगळ्या पद्धतीने सकारात्मकही कार्य करतो आणि थोडंसं नकारात्मकही कार्य करताना पाहायला मिळतो. इथे आपल्याला चांगलं उदाहरण आहे. इम्फाळ व्हॅलीमध्ये मेती समुदायाच्या ज्या काही नागरिक समाज संघटना आहेत त्या या वेगवेगळ्या एथनिक कम्युनिटीमध्ये संघर्ष निर्माण करण्याचं काम करतात. जसं की ह्या मेती सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशनद्वारे अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी पार पाडण्यात येतात सातत्याने की ज्यामुळे कलम 371C, तुम्हाला माहिती असेल भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 371 आहे बघा, आणि त्यामध्ये ABCD अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी आहेत की नाही, की ज्या काय करतात त्या त्या प्रदेशातल्या म्हणजे त्या त्या राज्यातल्या
काही विशिष्ट प्रदेशात विशिष्ट बाबी असतील तर त्यासाठी त्या त्या राज्य सरकारला ते एम्पावर करतं की तुम्ही तरतुदी वेगळ्या करा, त्यांना संरक्षण पुरवा. फॉर एक्झाम्पल, हे जे आर्टिकल 371C आहे याच्यानुसार मणिपूर राज्याला एक स्वतंत्र दर्जा प्राप्त झालेला आहे की जिथे तो स्वतःची ऑटोनॉमी टिकवून ठेवू शकतो, स्वायत्तता टिकवून ठेवू शकतो. आणि ही स्वायत्तता प्रामुख्याने कोणाला दिलेली आहे? तिथल्या आदिवासी बांधवांना दिलेली आहे. आणि ह्या आदिवासी बांधवांना त्यामुळे काय होतं तर 371C या आर्टिकलमुळे त्यांना त्यांच्या जमिनी, त्यांची संस्कृती, त्यांचे समुदाय ह्या सगळ्यांचं संरक्षण करणं शक्य होतं. फॉर एक्झाम्पल, इम्फाळ व्हॅलीमध्ये मेटी राहतात, आजूबाजूला आदिवासी समुदाय राहतो. या 371C मुळे काय झालं तर मेती समुदायाला आसपासच्या आदिवासी पट्ट्यामध्ये जाऊन जमिनी विकत घेणं शक्य नाहीये. तो संरक्षण आहे ना आदिवासी समुदायाला याच्यामुळे. पण मग मेटी समुदायाला असं वाटतं की अरे हे आमच्यावर अन्याय आहे, आम्हाला बाहेर जाऊन तिथे या जमिनी नाही खरेदी करतायत, नाही आम्हाला मुक्त संचार करतायत. मात्र उलट आदिवासी समुदाय कुकी, नागा हे मात्र मेती समुदायाच्या तिथे इम्फाळ व्हॅलीमध्ये येतात आणि जमिनी खरेदी करतात, रोजगार करतात. मग हे कसं चालतं? आणि म्हणून मेती समुदाय असं म्हणतो की आम्हाला पण मग आता आदिवासींचा दर्जा हवाच आहे. आणि त्यासाठी मग त्यांच्या या वेगवेगळ्या संघटना सातत्याने प्रयत्न करत राहतात की ज्याच्यामुळे आदिवासी समुदायाला असं वाटतं की हा आमच्या 371C नुसार जो आम्हाला अधिकार दिलाय त्याचं हे उल्लंघन आहे. आणि म्हणून त्यांच्या दरम्यान सातत्याने संघर्षाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. दुसरं, जंगल आणि जमीन. हे लक्षात घ्या की मणिपूरमधली जमीन आणि जमिनीचं असमान वितरण हे खूप महत्वाचा मुद्दा आहे या दोन समुदायांच्या दरम्यानच्या संघर्षाचा. मणिपूर जमीन महसूल आणि जमीन सुधारणा कायदा 1961 याच्यामध्ये सातत्याने सुधारणा करून सातत्याने त्यानुसार तो कायदा या आदिवासी समुदायाच्या जमिनीवर लागू करण्याचा प्रयत्न त्या सरकारने केलेला आहे. आणि 40 आमदार आहेत मेटी समुदायाचे, त्यामुळे मेटी समुदायाचंच सरकार आहे असं त्या ठिकाणी भासवलं जातं किंवा ते आहे सुद्धा. आणि म्हणून होतं काय की हा कायदा जेव्हा लागू करण्यात आला या जंगल प्रदेशामध्ये तेव्हा आदिवासी असणाऱ्या ह्या कुकी आणि नागांना असं वाटायला लागलं की हे आमच्यावर अतिक्रमण आहे, हे आम्ही खपून नाही घेणार. मित्रांनो, या कायद्याच्या विरोधात 2015 मध्ये तब्बल 650 दिवस आंदोलन केलं कुकी आणि नागा ह्या समुदायांनी. आणि एवढा प्रचंड विरोध त्या कायद्यांना केला, पण शेवटी हा कायदा राबवण्यात आला. क्रमांक 2, सरकार काय करतं तर जे जे काही जंगल आहे, ज्या ज्या ठिकाणी हे आदिवासी समुदाय राहतात त्या त्या प्रदेशांना सरळ सरळ कुठल्याही प्रकारे जी प्रोसिजर आहे ती फॉलो न करता किंवा हिल एरिया काउन्सिलला न विचारता सरळ सरळ ते काय करतात तर ह्या जमिनी आरक्षित वनामध्ये, संरक्षित वनामध्ये, वन्यजीव अभयारण्यामध्ये ते रूपांतरित करतात. त्यामुळे होतं काय की तिथला जो आदिवासी समुदाय आहे त्याला की त्याच्या जे पारंपरिक जर जंगल जमीन हे जे अधिकार आहेत त्याला त्या अधिकारापासून त्याला मुकावं लागतं. आणि त्याला ते मुकावं लागलं की डेफिनेटली त्याच्यामध्ये असंतोष त्या ठिकाणी पसरत जातो. आणि त्यामुळे होतं काय, पुन्हा ती ठिणगी, पुन्हा तो संघर्ष त्यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा मुद्दा, बेकायदेशीररित्या स्थलांतर. मित्रांनो, म्यानमारमधून जे आपण मगाशी बघितलं त्या पद्धतीने सातत्याने मणिपूरमध्ये स्थलांतर होत आलेलं आहे. आणि तिथल्या मणिपूरमधल्या कुकी आदिवासींनी म्यानमारमधल्या या आदिवासींचं किंवा ह्या लोकांचं सातत्याने स्वीकार केलेला आहे, स्वागत केलेलं आहे. पण याच्यामुळे होतं काय की हे जे काही म्यानमारमधले लोक आहेत हे मेती समुदाय ज्या ठिकाणी इम्फाळ व्हॅलीत राहतो तिथेही जातात आणि तिथे जाऊन हे त्या ठिकाणी बेकायदेशीररित्या निवास करतायत. मग यांना हाकला, यांना बाहेर काढा. हे काय करतायत, ड्रग माफिया आहेत आणि हे ड्रग्सचं कार्टेल त्या ठिकाणी चालवतात अशी मागणी किंवा असा विरोध त्या ठिकाणी मेती समुदाय करतोय. आणि ज्यामुळे सरकार मग यांच्या विरोधात काही कारवाई करत असेल तर कुकी समुदायाला ती आपल्या विरोधात कारवाई आहे असं वाटायला लागतं. त्याच्यानंतर पुढे एक महत्वाचा मुद्दा इथे आहे की जो असणार आहे बघा, तो हिंदू विरुद्ध ख्रिश्चन या दरम्यानचा आहे. आणि इथे याचं आपण जर बघितलं तर ज्या CSO आहेत म्हणजे सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स कुणाच्या, मैती समुदायाच्या, त्याचबरोबर काही नागरी समाज संघटना आहेत, काही NGO आहेत ज्या आदिवासी समुदायाच्या सुद्धा आहेत. ह्या दोन्हीही संघटना ज्या आहेत ना मित्रांनो, ते या धर्माच्या मुद्द्याला सातत्याने पुरस्कृत करण्याचा प्रयत्न करतात. जसं की सोशल मीडियाचा वापर करून, एकमेकांवर हल्ले करून
फॉर एक्झाम्पल जेव्हा बघाल तुम्ही तर हे जे कुकी आहेत ह्या कुकींनी अनेक ठिकाणी आपल्या प्रदेशात असणारे जे हिंदू लोक आहेत त्यांच्यावर हल्ले केले, मंदिरं पाडली. आणि त्याचबरोबर राज्य सरकार आणि मेती समुदायाने अनेक चर्चेस त्या ठिकाणी त्या ठिकाणी बुलडोझिंग याला आपण म्हणतो ना, ते पाडून टाकले, कुठल्याही प्रकारे तिथल्या स्थानिक समुदायाला विश्वासात न घेता. परिणामी दोघांमध्ये तेढ जी आहे ती धार्मिक तेढ सुद्धा प्रचंड मोठी आहे. आणि पॉल ब्रास जे पॉलिटिकल सायंटिस्ट आहेत, सोशलॉजिस्ट पण आहेत, तर त्यांचं बघा म्हणणं आहे की ज्या पद्धतीने मणिपूरमध्ये हे सगळं चालू आहे ना, तर हे सगळं काही धर्मांतरण विशेषज्ञ म्हणजे ज्या संघटना आहेत आदिवासीमध्ये सुद्धा आणि मेती समुदायामध्ये सुद्धा, की ज्या संघटना सातत्याने धर्माचा वापर करतात, त्यांना पॉल ब्रास काय म्हणतात, धर्मांतरण विशेषज्ञ आहेत हे. ह्यांना काय करायचंय, ख्रिश्चनांना हिंदूमध्ये आणायचंय, हिंदूंना ख्रिश्चनामध्ये न्यायचंय. हे धर्मांतरण विशेषज्ञ स्वतःला मानवतात आणि ह्या ठिकाणी हा संघर्ष पेटवतात. दुसरं, पॉल ब्रास म्हणतात की ह्या मणिपूरमध्ये सातत्याने धर्माच्या नावावरती दंगली ह्या काही नवीन नाही आहेत आणि ह्या ज्या दंगली आहेत ह्या संस्थात्मक आहेत. संस्थात्मक दंगल प्रणाली IRS, इन्स्टिट्यूशनल राईट सिस्टम, ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. तुम्ही तुमच्या कुठेही न्यूज जे काही एसे असेल, एथिक्स असेल, तुम्ही सगळीकडे वापरू शकता, ऑप्शनल तर वापरायचंच आहे. संस्थात्मक दंगल प्रणाली म्हणजेच काय की ह्या संघटना आहेत ना, त्यांचं ऑर्गनायझेशन्स आहे आणि ह्या प्रॉपर ऑर्गनायझेशन असणाऱ्या ह्या लोकांनी सातत्याने या मणिपूरमध्ये दोन धर्मामध्ये विद्वेष निर्माण करण्याचं काम केलेलं आहे, ज्याला ते म्हणतात संस्थात्मक दंगल प्रणाली. आणि हा एक पॅटर्न आहे, एका पॅटर्नला हे फॉलो करत जातात. आणि अशा पद्धतीने या मणिपूरमध्ये हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपल्याला पाहावा लागेल. मित्रांनो, मणिपूरमधले बहुसंख्याक मेती जे आहेत ते वैष्णव आहेत आणि आदिवासी जे आहेत ते आपापले जे काही कुलचिन्ह प्रतीकवाद आहेत ते फॉलो करत असतात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, भगत ओयनम नावाचे एक पॉलिटिकल आणि सोशलॉजिस्ट आहेत, तर त्यांनी त्या ठिकाणी हे मुद्दे मांडलेले आहेत बघा. ते म्हणतात की या मणिपूरमध्ये दोन मुद्द्यांना तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. एक म्हणजे काय, वांशिक शुद्धीकरण. वांशिक शुद्धीकरण म्हणजे काय असतं की जिथे एक विशिष्ट समुदाय हे मानतो की आमच्याशिवाय इथं कुणी राहायचं नाही, आमच्याशिवाय इथं कुणीच राहायचं नाही. मग भगत ओयनम असं म्हणतात की कुकी आणि नागा काय करतात, ते म्हणतात की आमच्या जंगलामध्ये मेतीने राहायचं नाही, बाहेर व्हा, तुम्ही बाहेर व्हा, त्यांना दूर करा आणि आमचा आम्हाला प्रदेश द्या. याला वांशिक शुद्धीकरण म्हणतात. तसंच मेतीच आहे, जे इम्फाळ व्हॅलीमध्ये इम्फाल व्हॅलीमध्ये जे राहणारे मेती आहेत ना, ते म्हणतात आमच्या इथे कुकीने यायचं नाही, कुकी बाहेर व्हा, नागा बाहेर व्हा. म्हणजेच या लोकांनी काय केलंय, मणिपूरमध्ये स्वतःचं तिथे स्वतंत्र असे भौगोलिक प्रदेशच त्या ठिकाणी एक्सक्लुझिव्ह निर्माण केलेले आहेत की ज्यामध्ये त्यांना इतर समुदायाचा, इतर जमातीचा व्यक्तीच नको आहे. आणि जर आलाच तर त्याला पळवून लावा, त्याला मारा आणि काय करा, त्याला त्या प्रदेशामध्ये फक्त आपलीच माणसं ठेवा. याला म्हणतात काय, एथनिक क्लिन्सिंग, शुद्धीकरण, वांशिक शुद्धीकरण. हे मणिपूरमध्ये चालू आहे, हे सुरू आहे. आणि दुसरा मुद्दा, ओळख नष्ट होणं, आयडेंटिटी पॉलिटिक्स. भगत ओयनम असं म्हणतात की हे लक्षात घेऊयात आपण, दोन शब्द आहेत, एक म्हणजे काय ट्रायबल आणि दुसरा आहे एथनिक कम्युनिटी. भगत ओयनम असं म्हणतात की ट्रायबल म्हणजे कोण, असा पारंपरिक समुदाय की जो मुख्य समाजापासून दूर आहे, आयसोलेटेड आहे, आपली भिन्न संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतोय, एवढंच. पण जेव्हा एखादा आदिवासी समुदाय राजकीय ओळख प्राप्त करण्यासाठी, राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी राजकीय साधनांचा वापर करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतो, तेव्हा तो एथनिक कम्युनिटीमध्ये रूपांतरित होतो, ट्रायबलचा एथनिक कम्युनिटीमध्ये. आणि म्हणून भगत ओयनम असं आर्ग्युमेंट करतात की एथनिक जेव्हा आपण शब्द वापरू ना, तर तो राजकीय संदर्भात वापरला पाहिजे. आणि इथे मणिपूरमध्ये ते हेच म्हणतात की कुकींनी स्वतःची राजकीय प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, स्वतंत्र राज्य, आता हिल एरिया काउन्सिल्स. नागांनी स्वतःचं नागालिंग, वेगळी ओळख प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. मेतींनी स्वतःची वेगळी ओळख राजकीय स्वरूपात. आणि ह्या प्रत्येकाने जे आपापले राजकीय ओळखी निर्माण करण्याचा, राजकीय अस्मिता निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय, त्याला जेव्हा त्यांना असं वाटतं की धोका निर्माण होतोय,
तेव्हा तेव्हा ते एकत्र येतात आणि प्रचंड संघर्ष घडवतात. आत्तापर्यंत 50 ते 60 लोकांचा मृत्यू झालेला आहे मित्रांनो याच्यामध्ये. आणि या पद्धतीने हे मुद्दे पाहता येतात. मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की एकाच वेळेस हा टॉपिक तुम्हाला कम्युनल व्हायलन्स, एथनिक कॉन्फ्लिक्ट, ट्रायबल अँड डेव्हलपमेंट, एथनिसिटी अँड डेव्हलपमेंट अशा सगळ्या बाजूंनी पाहता येतो. समजतंय? आणि याच पद्धतीने तुम्हाला आणखी नवीन नवीन कॉन्टेंट घेऊन येतोय आम्ही. मित्रांनो, याच संदर्भात सोशोलॉजी असेल, एथिक्स असेल, आणखी कुठलेही प्रश्न असतील तर तुम्हाला जे खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे फोन नंबर्स आहे, जे टेलिग्राम चॅनल आहे, तर तिथे तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुम्हाला हव्या त्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी मिळवू शकता. मित्रांनो, याच स्वरूपात याच वेळ आता या सेशनमध्ये आपण थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या सेशनसह. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.